जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 5वा अजपा निरूपण नाम श्रीराम समर्थ। 21,600 जपा नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही। मुखी नासिकी असी जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी। मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा। सारी गम पदनिस, सरी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकांस म्हणून पहावे। परे वाचे हुन अर्थे, आणि पश्चंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे। एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी। एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती। उच्चारे विण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही। ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे। एकांती मौन्य धरून बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी। धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला। देहधारक तितुका प्राणी, स्वेदज उद्भिजादिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती। ऐसी हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये। सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू। जगदांतराचे दर्शन, सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती। आत्मयांचे समाधान, घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय। अग्नपुरुष पोटी वसती, तयास अवदाने सकळ तेती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे। सहज देव जपध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे। सहज समजाया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही। द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही। तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये। लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे। एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती,
प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याये. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय येऊणे. ज्याची लक्ष्मी तो आपणे, बळकट धरावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.